कोण ना स्कोर आहे राजा. गेंदबाज रुपेश मात्रे जीते के तेज तर्रार गेंदबाज. तो स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज प्रदीप, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर किरण. रुपेश राइट आर्म राउंड द विकेट. पहले गेंद के ऊपर सफल हुए थे. यहां से फाइनल के क्षेत्र में गेंद जाते हुए सिंगल पूरा किया. जरूर रनिंग बिटवीन द विकेट इन दो खिलाड़ियों में नजर नहीं आ रहे. पहले गेंद के ऊपर सफल हुए थे बल्लेबाज प्रदीप. पहले गेंद के ऊपर अपना खाता खोलते हुए 1 रन स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई नजर आ रही है. प्रदीप ने अपना खाता खोला, टीम का खाता खोलता हुआ 1 रन स्कोर कार्ड के ऊपर. रुपेश मात्रे यहां से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे. जीते एक्सप्रेस के नाम से जाने जाने वाले ये खिलाड़ी अच्छी गेंदबाजी जीते गांव के लिए अक्सर करते हुए नजर आए. इसी के कारण इस टीम में आज सुजल 11 जीते. इस टीम ने इनके ऊपर भरोसा जताया. पहले गेंद के ऊपर सिंगल रन मिलती हुई. स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज किरण, एक हार्ड हिटर बल्लेबाज. इस बार फुल टॉस गेंद फेंकी थी. जरूर कवर क्षेत्र में खिलाड़ी ने काफी कोशिश की थी लेकिन नाकामयाब यहां से होते हुए एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन को चीरती हुई ये गेंद सीमा रेखा के बाहर. बल्लेबाज किरण के बल्ले से आता हुआ यह पहला वेलकम चौका. थैंक यू डीजे. किरण ने अपने पारी की शुरुआत चौके के साथ की है. क्या अच्छी बल्लेबाजी किरण की होती हुई. टीम की रन संख्या 5 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. रुपेश मात्रे यहां से गेंदबाजी करे. पहली गेंद जरूर अच्छी गेंद की थी. उसके बाद फुल टॉस गेंद, खराब गेंद क्रिकेट की और चौका मिलता हुआ. सब्स्टिट्यूट खिलाड़ी 12वां जो खिलाड़ी है वही मैदान के अंदर जाएगा. तो जरूर मेडिसिन देना है. चलिए 12वें खिलाड़ी, तब तक मैच जारी रहेगा. 12वें खिलाड़ी वहां से आते हुए जरूर 12वें खिलाड़ी से अभी दरखास्त रहेगी, मन छोड़कर आपको किधर जाना नहीं है. आम्ही एक मिनिट, याच्यानंतर जो सामना होणार आहे विनर विनर, पहिल्या मॅचचा विनर आणि दुसऱ्या मॅचचा विनर, त्यामुळे पहिला मॅच जो विन झालेला आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे. नंतर त्यांना कुठे गॅप नाहीये तर तेवढं सहकार्य करायचं आहे. जेवणा बिवणाचा कोणालाही गॅप नाहीये. हा मिळालेला वेळच तुम्ही त्याच्यासाठी वापरायचा आहे. तो टीम की रन संख्या 2 गेंदों के बाद 5 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर जरूर बल्लेबाजों के लिए फायदेमंद ये ओवर. 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर नजर आते हुए. इस बार रुपेश मात्रे की ये गेंद स्लोवर वन फेंकी थी. गेंद के नीचे खिलाड़ी है और यहां से लगेगा टीम पराग 11 गोविरले को यह पहला झटका. बल्लेबाज किरण की पारी का अंत. टीजे तो यहां से जरूर पहला झटका लगता हुआ. किरण जिन्होंने पहले गेंद के ऊपर चौका दागा था वो खिलाड़ी अब मैदान से बाहर होते हुए पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ टीम पराग 11 गोविरले टीम का. इस टीम के खुद कप्तान थे और जरूर किरण ज्यादा देर तक पिच के ऊपर नजर आए. विकेट नंबर यहां से होगा पहला मैदान से बाहर. किरण इस बल्लेबाज की पारी का अंत होता हुआ. जगदीश जी ठाकुर जो आज के प्रमुख अतिथि थे, उनकी ये टीम है जरूर हर एक खिलाड़ी चुन चुन कर लिया है और अब उन खिलाड़ियों को कहीं ना कहीं अच्छी बल्लेबाजी करनी होगी. पहला विकेट जरूर सस्ते में वापस लौटता हुआ इस टीम का. 5 रन की स्कोर के ऊपर पहला विकेट. बल्लेबाज किरण 12वें, अब नए बल्लेबाज इनेट नंबर 3 अशोक यहां से आते हुए नजर आ रहे. गेंदबाज रुपेश मात्रे जो जीते से बिलोंग करते हैं, अच्छी यहां पर गेंदबाजी करते हुए. पहले गेंद के ऊपर सिंगल मिली थी, दूसरे गेंद के ऊपर एक अच्छा चौका डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के ऊपर हमें देखने को मिला था. उसके बाद एक अच्छा कैच
लॉन्ग ऑन के क्षेत्र में। फिर एक बार गेंदबाज रूपेश तैयार, इस बार अच्छी गेंद क्रॉस दी लाइन हुए थे, आते यहां से शुरुआत की बल्लेबाज प्रदीप ने और यहां से मिलता हुआ एक और ये शानदार चौका। जरूर डीजे मास्टर आपको डीजे की भूमिका में यहां से रहने आशीष पाटिल जो डीजे मास्टर की भूमिका में जरूर नजर आएंगे। इस चौके की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती है भी 9 रन। पहले गेंद के ऊपर भी इसी तरीके का प्रयास किया था प्रदीप ने। ग्रामीण टेनिस क्रिकेट में अक्सर हम देखते हैं ये शॉट खेलते हुए बल्लेबाज। इस बार जरूर कोशिश थी लेकिन गेंदबाज उतने ही होशियार नजर आए। रुपेश मात्रे रफ्तार वाली गेंद फेंकी थी और वो भी ब्लॉक हॉल में। विकेट कीपर देव मात्रे ने अपना काम बखूबी निभाया। एक और यहां से डॉट गेंद की होती हुई समाप्ति। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या यहां से बनती हुई 9 रन। फिर एक बार रुपेश का ये गेंद शानदार शॉट मिड विकेट के ऊपर से आता हुआ ये लंबा और शानदार छक्का बल्लेबाज प्रदीप के बल्ले से। पहले ओवर की समाप्ति होती भी 1 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या 15 रन, 1 विकेट जरूर जो खोया था बल्लेबाज किरण का। 15 रन मैंडेटरी पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी प्रदीप और अशोक इन दोनों के बीच में हमें देखने को मिल रही है। इस मैच के लिए अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर और अभय पाटोले सर अच्छे अंपायर्स की भूमिका में नजर आ रहे हैं। इस मैच के लिए स्कोरर की भूमिका में रोशनजी पाटिल। हम इस मैच को जरूर घर बैठे लाइव देख रहे हैं। पीटीसी लाइव इस वेबसाइट द्वारा इस मैच को लाइव दिखाया जा रहा है। साउंड सर्विस सोनो डीजे अमरापुर इनकी ओर से अच्छी क्वालिटी यहां से देखने को मिल रही है। डीजे ऑपरेटर आशीष पाटिल अच्छी डीजे की भूमिका में नजर आ रहे हैं। जरूर सभी की यहाँ पर मेहनत नजर आ रही है जीते विभाग प्रीमियर लीग के लिए। पहला ओवर यहां से समाप्त हुआ 15 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए। चलिए टाइम पास नहीं करना है क्योंकि आपको कुछ वक्त दिया होगा अंपायर्स ने, उस वक्त के अंदर मुकाबले को खत्म करना है। गेंदबाज अमित गेंदबाजी करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट अमित की ये गेंद शानदार शॉट लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी वहां से तैनात है और यहां से सिंगल रन मिलते हुए बल्लेबाज अशोक ने अपना खाता खोला। अपने पारी की शुरुआत की सिंगल के साथ। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 16 रन यहां से पहुंचते हुए। बल्लेबाज प्रदीप अच्छी बल्लेबाजी करे। 4 गेंदों में 11 रनों की पारी अभी तक उनके बल्ले से हमें देखने को मिल रही है। अपने टीम के लिए ये रन काफी लाभदायक होंगे। जरूर 6 ओवर का मुकाबला है। रणनीति के साथ यहां से बल्लेबाजी करनी होगी। आपको जरूर पहले मुकाबले में देखा होगा 85 रनों का पीछा करना था टीम अथर्व और पूर्वा 11 टीम को, लेकिन वो पीछा नहीं कर पाया। यानी कि 70 रन 6 ओवर में ये विनिंग टोटल कहा जा सकता है इस मैदान के ऊपर। इस बार जरूर तिलक रत्न दिलशान जिस तरीके से दिल स्कूप खेलते हैं उस तरीके का शॉट यहां पर खेलने की कोशिश थी लेकिन संपर्क नहीं हुआ और यहां से ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अमित रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे, जानते हैं इस बल्लेबाज को किस तरीके की गेंद करनी चाहिए और उसी तरीके की गेंदबाजी करते हुए अमित को यहां से हम देख सकते हैं। फिर एक बार अमित तैयार बल्लेबाज प्रदीप के लिए। इस बार यहां से सक्सेसफुल बनते हुए बैकवर्ड क्षेत्र में कोई खिलाड़ी नहीं है। ये गेंद जाती हुई टीप 2 बाउंस के साथ शानदार चौका। तो जरूर अब खिलाड़ी तैनात किया है। फाइनल क्षेत्र में हम देख सकते हैं खिलाड़ी तैनात है। अच्छी यहां से बल्लेबाजी प्रदीप द्वारा पहली बार नाकामयाब हुए थे
उसके बाद कामयाब हुए। फिर एक बार दिल स्कूप देखने को मिला। तिलक रत्न दिलशान को काफी फॉलो करते हुए ये बल्लेबाज, एक और आता हुआ ये शानदार चौका। तो यहां से लगातार दो गेंदों के ऊपर दो दिल स्कूप बल्लेबाज प्रदीप के बल्ले से यहां से देखने को मिले। वहां पर अब फील्डिंग की रचना हम देख सकते हैं। इस बार जरूर बैट का बाहरी किनारा, फील्डर रखने का कुछ तो फायदा हुआ टीम को। अच्छी फील्डिंग वहां से, लेकिन बैकअप वहां पर नजर नहीं आया। सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलती हुई टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर के अभी भी कुछ गेंदें शेष। गेंदबाज अमित अच्छी गेंदबाजी करते हुए अभी तक अपने ओवर में 10 रन खर्च किया इस खिलाड़ी ने। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं 25 रन। फिर एक बार, इस बार अच्छी गेंद, अपील जरूर हो रही है, लेकिन अंपायर ने तुरंत दर्शाया कि बल्ले का यहां से संपर्क हुआ है। सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलती हुई यहां से होगी दूसरे ओवर की समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद टीम पराग 11 गोविल्ले टीम की रन संख्या 26 रन, 1 विकेट के नुकसान पर। टीजे थँक्यू डीजे. नव्हता कलम नव्हता कायदा तरी सुद्धा सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता माझा शिव छत्रपती राजा. खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून. टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर के समाप्ति के बाद 26 रन. नए गेंदबाज खुद की दूसरी और टीम की ओर से तीसरी ओवर फेंकेंगे रुपेश मात्रे. रफ्तार के सौदागर जीते एक्सप्रेस इस नाम से जाने जाने वाले ये खिलाड़ी. बल्लेबाजी के लिए बल्लेबाज अशोक. 2 रन 2 गेंदों में बने अशोक ने. इस बार अच्छी गेंद. रुपेश मात्रे काफी बदलाव कर रहे अपने ओवर में. मिश्रित गेंदबाजी रुपेश मात्रे द्वारा, कभी स्लोवर, कभी रफ्तार वाली गेंद, कभी अंदर आने वाली गेंद. ये गेंदबाज में खूबियां होनी चाहिए और उसी तरीके की गेंदबाजी रुपेश मात्रे द्वारा यहां से देखने को मिल रही है. ये डॉट गेंद की समाप्ति होती है. बल्लेबाज अशोक एक अच्छे बल्लेबाज है और अशोक को अब कहीं ना कहीं अच्छे हिट यहां से लगाने होंगे. एक और स्लोवर गेंद फेंकी थी रुपेश ने. ये डॉट गेंद की समाप्ति होती है और जरूर जैसे जैसे डॉट गेंद आएंगे प्रेशर और दबाव बल्लेबाजी करने वाले टीम के ऊपर नजर आएगा. 6 ओवर का ये मुकाबला है. जरूर रन अच्छे बने टीम पराग 11 गोविल्ले टीम के. 26 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. कम से कम 70 रन इस मैदान के ऊपर विनिंग टोटल कहा जा सकता है. इस बार तीसरी स्लोवर गेंद, लेकिन यहां से दिशा से भटकते हुए जरूर अंपायर्स का वाइड का इशारा आता हुआ. वाइड के साथ अतिरिक्त रन यहां से मिलेगी टीम पराग 11 गोविल्ले टीम को. टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 27 रन. 1 विकेट जरूर खोया है. किरण जो टीम के कप्तान थे, उसके बाद एक अच्छी साझेदारी बनती हुई इन 2 खिलाड़ियों द्वारा. फिर एक बार, इस बार अच्छी गेंद, लेकिन महेंद्र सिंह धोनी को जरूर फॉलो किया था. इस बार लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. विकेट नंबर दूसरा होगा मैदान से बाहर. बल्लेबाज अशोक की पारी का अंत. थैंक यू डीजे.
यहाँ से विकेट नंबर दूसरा मैदान से बाहर हुआ अशोक, इस बल्लेबाज की पारी का अंत हुआ। नए बल्लेबाज आदिनाथ, खरोशी टीम का ये चमचमता सितारा, एक हार्ड हिटर बल्लेबाज है आदिनाथ। जरूर जेन्युइन ऑलराउंडर के तौर पर इस टीम में शामिल है, अच्छी गेंदबाजी भी करते हैं, लेकिन अब बल्लेबाजी करनी है। गेंदबाज रुपेश जो यहाँ से अच्छी गेंदबाजी करते हुए, इस बार अच्छी गेंद, उतना ही अच्छा शॉट फाइन लेग क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी तैनात थे, लेकिन गेंद तेजी के साथ यहाँ से बाउंड्री लाइन की तरफ यहाँ से जाती हुई दूसरा रन पूरा होता हुआ, और अच्छी फील्डिंग वहां पर 2 रनों की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 29 रन। अच्छी यहाँ से बल्लेबाजी और उतनी अच्छी गेंदबाजी रुपेश मात्रे द्वारा होती हुई नजर आ रही है। रुपेश जरूर पहले ओवर में महंगे साबित हुए थे, 15 रन अपने ओवर में खर्च किए थे। उसके बाद गेंदबाज अमित जिन्होंने 11 रन खर्च किए। अब यहाँ से फिर एक बार रुपेश गेंदबाजी कर रहे हैं। टीम की रन संख्या 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी यहाँ से गेंदबाजी रुपेश मात्रे द्वारा। फिर एक बार फुल टॉस गेंद, रिवर्स खेलने का प्रयास किया था। इस शॉट को जरूर कहते हैं कि लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। फुल टॉस गेंद थी, जरूर इस गेंद को अगर सीधे बल्ले से खेलते थे तो ये छक्का या चौका हो सकता था, लेकिन यहां से जरूर सिंगल रन मिलती हुई टीम पराग 11 गोविरले टीम को। यहां से टीम की रन संख्या 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। आदिनाथ यहां से स्ट्राइक एंड के ऊपर नजर आएंगे। आदिनाथ एक हार्ड हिटर बल्लेबाज है, और किस तरीके की बल्लेबाजी करेंगे इस बार। यहां से विकेट प्राप्त होता हुआ, दंडी गोल होती हुई आदिनाथ की। विकेट नंबर 3 यहां से मैदान से बाहर आता हुआ बल्लेबाज आदिनाथ बैक टू द पेविलियन। तीन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 10 धावांच्या सरासरीनं 30. प्रदीप आणि सचिन ही जोडी मैदानावरती खेळ करते. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती. अमित तीन बाद 30 अशी स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रदीप स्ट्रायकर एंड वरती, ज्यांना अद्यापपर्यंत 23 धावा जमवल्यात. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून चूक पाहायला मिळते. खरं तर चेंडूवरती येण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न येतो अंगलट. चेंडू सीमा पार. 4 धावांकरिता हा चौकार.
4 धावा आणि या 4 धावांच्या साह्यानं 34 धावा लागतात त्या धावफलकावरती. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. साथी स्कोरर म्हणून रोशन पाटील सर आमच्या समवेत काम पाहतायत. साथी समालोचक अमित पाटील सर यांचा आवाज आपण पहिल्या 3 षटकामध्ये ऐकला. इथे मात्र सटीक यॉर्कर दांडी गुल केली जाते आणि जो फलंदाज कर्दनकाळ ठरू शकला असता त्याला दाखवला जातोय पॅव्हिलियनचा रस्ता. आजच्या दिवसामध्ये आपण 5 लढती पाहणार आहोत आणि त्याचा विचार करता या स्पर्धेतील आज पहिला दिवस. दुसरे मॅच मैदानावरती आपण पाहतोय. पहिला सामना खरं तर प्राप्ती 11 जिते या संघानं जिंकला. या मॅचमध्ये आपण पाहतोय पराग 11 गोविरले विपक्ष सुजल प्रतिष्ठान जिते. टॉस जिंकला. जिते संघानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्या 3 षटकात धावा आल्या होत्या 30. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती आला चौकार. प्रदीप चांगला खेळ करत होता. त्यानं 12 चेंडू फेस केले. 27 धावा जमवून तो माघारी परतला. 34 धावसंख्येवरती 4 फलंदाज गमावलेत. 2 षटकांनी या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. त्याचा विचार करता भागीदारी होणं फार गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये 84 धावा उभारल्या होत्या. 85 धावांचा पाठलाग करताना फलंदाजी सुद्धा सुरेख झाली होती. पण इथे जर काय मॅच मध्ये गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी द्यायची असेल तर धावा कराव्या लागतील इथून पुढे या फलंदाजांना. गोलंदाज तयार आहे अमित. हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने जातोय. डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक अगदी लिले या चेंडूला पकडतोय. जोपर्यंत उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा घेण्यास पुरेसा अवधी मिळतोय. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 36. 4 फलंदाज बाद 36 धावा धावफलकावरती. डावखुरी हाताचा फलंदाज मंगेश नेट नंबर 6व्या क्रमांकावरती फलंदाजी आलाय. स्ट्रायकर एंड वरती आपण त्याला पाहू शकाल. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केला. हलक्या हातानं कट केलं होतं. या चेंडूला क्षेत्ररक्षण सुरेख झाला. चेंडूची फेकी होणार तोपर्यंत एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या वधारते. 37 धावा धावफलकावरती. दुसरी मॅच आहे. यानंतर विनर विनर अर्थातच पहिला सामना जिंकला आहे जिते संघानं आणि त्यांच्या विरोधात खेळले या मॅच मध्ये जिंकणारा संघ. धावफलकावरती धावा आहेत पराग 11 गोविरले संघाच्या. 4 फलंदाज बाद 37. 14 मार्गस्थ आहे. शांत क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. खरं तर प्रदीपचं आक्रमण जरूर आपण पाहिलं पण तदनंतर गोलंदाजांचा बोलबाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय अद्यापपर्यंत तरी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. तो देव मात्रेच्या खरे तर जिते संघाच्या गोलंदाजांकडून. सुजल प्रतिष्ठान या नावानं मैदानावरती खेळ करतोय जिते संघ आणि त्यांच्या विरोधात टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय पराग 11 गोविरले. हा चेंडू लोअर फुल टच ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 38. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. खराब चेंडूची जरूर प्रतीक्षा केली जाते पण चांगल्या चेंडूवरती सिंगल डबलचा शोध. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय भागीदारी झाली तरच दुसऱ्या गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी मिळेल आणि तोच प्रयत्न मैदानावरती सुरू आहे तो या 2 फलंदाजांकडून. सचिन आणि मंगेश ही जोडी मैदानावरती खेळ करते. 4 फलंदाज जरूर गमावलेत पण भागीदारी होताना पाहायला मिळते सिंगल डबलच्या साह्यानं. अमित तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पडल्यानंतर उचली प्राप्त करतो. अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडूला लँड केलं होतं. तदनंतर उचली दिलेला चेंडू विसावला तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाव 38. 4 फलंदाज बाद झाले.
4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 9.0च्या सरासरीने 38. 4 फलंदाज गमावलेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. शॉर्ट ऑफ प्लॅन फिरून मारलाय. अगदी नटरंग स्टाईलला फटका लगावलाय. लॉंग लेग सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं 44 धावा लागतात त्या धावफलकावरती. संकेत गोलंदाजी मार्कवरती अगदी जास्त वेगाने टाकलेला चेंडू होता आणि त्यावरती फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा फटका होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न क्लिअर करायचा होता. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकाला 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अंतिम क्षणाला या चेंडूला अडवलं जातं आणि अशा वेळेला आपण पाहतो या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 3 धावांच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 47. 47 धावा धावफलकावरती. 4 षटकात 38 धावा धावफलकावरती होत्या. पहिल्या 2 चेंडूवरती 9 धावा या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. आक्रमणाला आता सुरुवात झाली. धावांच्या शोधात होता खरं तर बॅटिंग करणारा पराग 11 गोविरले हा संघ आणि ज्या भागीदारीची आवश्यकता होती ती भागीदारी होताना पाहायला मिळते. सिंगल डबल्स बरोबर आक्रमण सुद्धा केलं जाते खराब चेंडूवरती. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आता बदलली जात आहे. खरं तर सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय. दुसरा क्षेत्ररक्षक अगदी वाईडिश लॉंगनला आपण पाहतोय ऑन साइड मध्ये. गोलंदाज तयार आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न झाला पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू येऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. चेंडू लँड खरं तर लेग स्टिकच्या बाहेर झाला होता पण पडल्यानंतर चेंडूने हातभर वलन घेतला. आतल्या बाजूने चेंडू आला आणि येऊन विसावला यष्टीरक्षकाकडे. शॉर्ट ऑफ प्लेन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्यानं टिपलेला हा जेल. डावकुरी आताचा फलंदाज मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे ऑपरेटर. धावफलकावरती धावा आहेत त्या 47. 5 फलंदाज गमावलेत. मंगेश माघारी परतला. नवीन फलंदाज भरत मैदानावरती येतोय. असं वाटत होतं चांगली भागीदारी होते पण असं वाटत असताना विकेट गमावली जाते. खरं तर ज्यावेळेस तुम्ही विकेट प्राप्त करता त्यावेळेला धावसंख्या आपोआप रोखली जाते आणि जे आक्रमण झालं होतं संकेतच्या गोलंदाजीवरती ते आक्रमण मात्र एक निर्धाव चेंडू आणि तदनंतर विकेट प्राप्त करून रोखण्याचा प्रयत्न केला जातो संकेत या गोलंदाजाकडून. टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय सुजल प्रतिष्ठान जिते या संघाकडून. देव मात्र लीड करतो या संघाला. तर अपोजिट बाजूला आपण विचार केला तर पराग 11 गोविरले संघ जो टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करतोय. 6 षटकांची मॅच आहे. 36 चेंडूचे एक सत्र. किमान 65-70 धावा उभा राहावे लागतील पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना. गोलंदाज तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू अगदी खडे खडे हा फटका लगावलाय. आल्या आल्या फलंदाज भरतच्या बॅट मधून येतोय हा गगनभेदी षटकार.
धन्यवाद डीजे. भरत माघारी परततो. खरं तर धावफलकावरती धावा स्थिरावल्या 53. अगोदरच्या चेंडूवरती लगावला होता षटकार, तदनंतर हा फटका फसला. क्षेत्ररक्षकाने फार चांगला झेल या ठिकाणी टिपला. धावफलकावरती धावा आहेत 53. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 53 धावा, 6 फलंदाज बाद. गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती ऋतिक. प्रणय स्ट्रायकर एंड वरती असेल. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती सचिन, ज्यानं 3 चेंडू फेस केलेत. 10 धावा त्यानं जमवल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावरती 53. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर या षटकात जर का आक्रमण झालं तर एक चांगली धावसंख्या सेट करता येईल अपोजिट संघापुढे. पण त्याहीपेक्षा हे निर्णायक षटक जर गोलंदाजानं अगदी योग्य रीतीने हाताळलं, कमी धावसंख्येचं षटक जर का आलं गोलंदाजाकडून, तर धावांचा पाठलाग करताना थोडा का होईना फायदा असेल. तो दुसऱ्या सत्रात बॅटिंग करताना सुजल प्रतिष्ठान जिते या संघाला. ऋतिक तयार आहे. ऋतिकचा हा चेंडू अगदी वेगवान फेकला जातोय. पुढे त्या चेंडूला जरूर लँड केलं होतं, पण पडल्यानंतर चेंडू डीप मध्ये राहतो. विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. एक निर्धाव चेंडू खरं तर आव्हान सोपं करेल सुजल प्रतिष्ठान जिते संघासाठी. पण आक्रमण जर का झालं तर गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी मिळेल. इथे हा फटका पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये खेळण्याचा मनसुबा होता, पण अगदी अखूळ टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन आहे, विविधता आहे गोलंदाजाची. जर आपण गोलंदाजी करण्याची शैली पाहिली तर असं वाटलं जातं की गोलंदाज अगदी चेंडू वेगाने फेकतोय, पण कधी कमी गतीचे चेंडू फेकले जातात. लाईन आणि लेंथ मध्ये बदल करताना पाहायला मिळतोय गोलंदाज ऋतिक. हा चेंडू यावेळेस प्रॉपर टायमिंग होताना पाहायला मिळतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार. धन्यवाद डीजे. 6 धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं 59 धावा धावफलकावरती. धावसंख्या स्थिरावली होती सुरुवातीच्या 2 चेंडूवरती, कारण स्लॉग ओव्हर मध्ये धावा येतील ही अपेक्षा होती. आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा षटकार जो धावसंख्येला थोडा का होईना वेग देतोय. प्रणयच्या बॅटमधून आला एक षटकार. सचिन नॉन स्ट्रायकर एंड वरती. ऋतिक शेवटचं षटक हाताळतोय. पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फार महत्वपूर्ण चेंडू असतील या सत्रातील. पराग 11 गोविरले विपक्ष सुजल प्रतिष्ठान जिते. पहिला सामना खरं तर प्राप्ती 11 जिते या संघाने जिंकला. अथर्व पूर्वा 11 आंबिवली संघाला पहिल्या मॅच मध्ये परास्त व्हावं लागलं. आणि या मॅच मध्ये आता मॅच सुरू आहे. खरं तर पराग 11 गोविरले विपक्ष सुजल प्रतिष्ठान जिते. हा चेंडू यावेळेस गरंगलत जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फार चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न खरं तर झाला नाही. एका धावेवरतीच समाधान. एका धावेच्या बरोबरीने 60 धावा धावफलकावरती. 6 फलंदाज बाद. 60 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पनवेल टेनिस क्रिकेट अर्थातच पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. रायगड प्रीमियर लीगचं पर्व पहिलं याच पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत 60. वाईड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी येतोय. अतिरिक्त एकदा मिळेल एका धावेच्या साह्यानं. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 61 धावा आहेत त्या धावफलकावरती. ऋतिक शेवटचं षटक हाताळतो, ज्यांना अद्यापर्यंत धावा खर्च केल्यात 8. शॉट ऑफ लेन फटका फसलाय. बराच वेळामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. कोणतीच चूक केली जात नाही क्षेत्ररक्षकाकडून. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती आला आणि त्यानं टिपलेला हा झेल. फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. सचिन बाद होतो ज्याने 4 चेंडू फेस केले. धावा जमवल्या 10. प्रणय स्ट्रायकर एंड वरती असेल. धावफलकावरती धावा आहेत ते 61. या 17तील हा शेवटचा चेंडू. आणि या चेंडूवरती मोठा फटका, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. पंचांचा इशारा येतोय की आज षटकार. 6 धावा आणि या 6 धावांच्या साह्याने धावसंख्या होते 67. ज्या ज्या वेळेला शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय त्या वेळेस तो षटकार बऱ्याचशा मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरताना आपण अद्यापर्यंत पाहत आलोय. पण या मॅच मध्ये नेमकं काय घडेल, या षटकाराचा फरक दुसऱ्या सत्रात जिथे संघासाठी पडेल की या विपरीत कोणताच परिणाम न होता या धावांचा पाठलाग अगदी सहज केला जाईल देवमात्रेच्या संघाकडून, हे बघणं फार गरजेचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला. धावा उभारल्यात 67. येणारे 36 चेंडू 68 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो सुजल प्रतिष्ठान जिथे या संघाला. पण नेमकं काय घडेल दुसऱ्या सत्रात याचं प्रत्यक्षाने धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील रोशन पाटील सर. तत्पूर्वी आपण संधी देऊयात डीजे ऑपरेटरला. स्वागत करतोय. सेकंड मॅच खर तर ही पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना. तर सन्माननीय सूर्यकांतजी हरचंद्र पाटील इरवाडीचे आमचे रेल्वे कर्मचारी, आणि खऱ्या अर्थानं रेल्वे क्षेत्रामध्ये तुम्ही प्लॅटफॉर्मला गेला की जो आवाज ऐकायला मिळतोय ते आमचे सन्माननीय खऱ्या अर्थानं समालोचक सूर्यकांत हरिचंद्र पाटील इरवाडी नगरीचे आमचे मान्यवर, त्यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इथे विनंती करतो स्पर्धेचे आमचे आयोजक दीप पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते सूर्यकांत हरिचंद्र पाटील. खरं तर विविध सूचना प्लॅटफॉर्मवरती ज्यांच्या मुखातून आपण ऐकतोय, अमोघ वाणीतून आपण ऐकतोय, ते आमचे रेल्वे कर्मचारी सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि त्यानंतर आमचे माजी सरपंच गणेश पाटील आंबिवली नगरीचे आमचे माजी सरपंच गणेश पाटील यांचा इथे सन्मान होईल. त्यांनाही विनंती आहे आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय गणेश पाटील यांना विनंती आपण देखील यावा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेचे आमचे संघ मालक आणि त्यानंतर आमचे स्पर्धेचे आयोजक, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत, त्यांचा आवर्जून आपण उल्लेख करू. संपूर्ण या 4 दिवसामध्ये प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आहे आणि त्यांचा सन्मान इथे व्हायला हवा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सुजल प्रतिष्ठान जिते संघाला मात्र 68 धावा
या 36 चेंडूमध्ये करायच्या 6 षटकामध्ये आणि एका बाजूनं पराग 11 गोविर्ले टीमला या धाबा खऱ्या तर या 6 षटकामध्ये रोखायच्यात. आणि खरं तर सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बंटी म्हात्रे आणि एका बाजूने तुम्ही पाहता देव हा खेळाडू. अतिशय विस्फोटक अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि या जोडीकडून आता मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल सुजल प्रतिष्ठान जिते टीमला. ॲज अ कॅप्टन म्हणून देववरती भरपूर मोठी जबाबदारी आणि गोलंदाजी करण्यासाठी बॉलर तयार होतोय सचिन. भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर हे नाव तुम्ही ऐकलं असेल. मराठमोळ्या मातीमध्ये जन्मलेला, 16 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि अखंड क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवणारा महाराष्ट्राचा सुपुत्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा आपण आवर्जून उल्लेख करू. परंतु मैदानामध्ये सचिन पहिलं षटक फेकण्यासाठी तयार झालाय पराग 11 गोविर्ले टीमसाठी. बंटी स्ट्रायकिंग यांकडे आलाय, लेफ्टी बॅट्समन आहे. खऱ्यातनं अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिला जिते संघाकडून ज्यानं मात्र खूप चांगली फलंदाजी अनेक मैदानात केली असा गुणवान खेळाडू बंटी लेफ्टी बॅट्समन. आणि दुसऱ्या बाजूने पाहताय गेले कित्येक वर्ष या पेन तालुक्याच्या क्रिकेटसाठी मोठं योगदान देणारा बलोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू देव नॉस्ट्रायकिंग एंडला. सचिन तयार. त्या एंडनं ज्या एंडनं आपण पहिला धाबा होताना सचिनचा पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड विकेट. बंटीसाठी वेगवान बॉल होता, यष्टीरक्षकाला बीट करून बॉल चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे. शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र मिळतोय हा चौकार. खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला होता सचिन, परंतु शतरक्षकांची न लाभलेली साथ आणि हा मिळालेला चौकार. या चौकारच्या मदतीनं आपण पाहिला टीमचा अकाउंट ओपन झालाय. सुजल प्रतिष्ठान जिते या संघाचं हे अकाउंट ओपन करत असताना हा खेळाडू हा चौकार मात्र बंटीच्या बॅटमध्ये देखील गेलाय, कारण बॅटला स्पर्श करून चेंडू मागच्या दिशेने निघून गेला होता. सचिनचा हा बॉल इथे मात्र चांगलं प्रत्युत्तर सचिनने दिलं. बघा सफल झाले फलंदाज बंटी आणि त्यानंतर मात्र बॅटला स्पर्श करून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. तदनंतर मात्र हा मोठा विकेट मिळतोय पराग 11 गोविर्ले टीमला. तर बंटी बाद झाला 4 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पराग 11 गोविर्ले संघ म्हटलं की आमचे खऱ्यातनं या ठिकाणी जगदीशदादा ठाकूर यांचा हा संघ, ज्यांच्या मुलाच्या नावानं हा संघ मैदानामध्ये खेळतोय. आणि येत्या काही कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा भगवा चषक तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 25, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 12,000 रुपये. आणि स्पर्धेचा कालावधी असेल 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर. आयोजक असेल जय भवानी क्रिकेट क्लब गोविर्ले. आणि नक्कीच तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग देखील घेऊ शकता. 32 संघांना इथे समाविष्ट केलं जाईल. खूप चांगली स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेचे आयोजक असेल जगदीश दादा ठाकूर. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला या ठिकाणी सचिन या गोलंदाजाने. वेगावरती स्वार झाला, त्याने मात्र चांगला बॉल फेकला होता. पहिला चेंडू देखील चांगला होता, परंतु यष्टीरक्षकाची न लाभलेली साथ, त्यामुळे मात्र मिळालेला नशिबाचा चौकार. चांगलं प्रत्युत्तर देत असताना आपल्या टीमसाठी सचिन हा गोलंदाज. आणि तदनंतर पुन्हा एकदा नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. अकुट टप्प्याचा बॉल शॉटॉन पूल केलाय बॉलला. आणि इथे तुम्ही पाहता डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत फक्त सिंगल एलिया बॉलवरती, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान जिते टीमला. पराग 11 गोविर्ले संघाला जर का या सामन्यामध्ये आपला अस्तित्व टिकवायचं असेल तर या ठिकाणी लवकरात लवकर देव या खेळाडूला देखील बाद करावं लागेल. कारण देव अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे. भरपूर क्षमता आणि गुणवत्तेने टासून भरलेला हा खेळाडू मैदानामध्ये आता ॲज अ कॅप्टन म्हणून एक मोठा रोल निभावेल का हे देखील पाहावं लागेल. कारण संघाची संपूर्ण जबाबदारी त्याला पुढे घेऊन जायची आहे. संघाची संघनायक म्हणून चांगला खेळ देखील त्याला करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र सचिन चांगला स्पेल हाताळतोय.
लोवर फुल टॉस बॉल शॉर्टेक्सच्या कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण बघा. जर का 2 क्षेत्ररक्षकामधून हा बॉल जर कदाचित गेला असता तर नशिबाचा चौकार नक्की मिळाला असता, कारण फिल्डिंग चांगली होती त्या ठिकाणी. आणि त्यानंतर मात्र कशाही प्रकारची धाव नाहीये आतापर्यंत. पूर्णपणे चांगलं षटक प्रगतीपथावरती आहे सचिन या खेळाडूचं. हा खूप टप्प्याचा बॉल होता देवसाठी आणि इथे मात्र हा चेंडू देखील निर्धाव. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करतो सचिन हा गोलंदाज. 11.33 हा आस्किंग रन रेट असेल बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान जिते टीमला. आणि दुसऱ्या बाजूने मात्र याच धावा रोखायच्या आहेत या ठिकाणी पराग इलेव्हन गोविरले संघाला. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय, पंचांनी मात्र या बॉलला डेड घोषित केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल या ठिकाणी सचिन या गोलंदाजाला. चांगली रणनीती संघ नायकाची. पहिल्या षटकामध्ये सचिनला 5 रन केलं. आतापर्यंत चांगलं षटक हाताळत असताना परंतु मैदानामध्ये देव आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग षटकार सुजल प्रतिष्ठान जिते टीमसाठी. थँक्यू. तर मी या पहिल्यांदाच उल्लेख केला देव हा खेळाडू एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून मात्र शेवटच्या बॉलवरती एक लांब लचक षटकार आला. आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 11 धावा. अशोक तयार स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्कवरती पाहत आहे आदिनाथ या खेळाडूला. खूप चांगला खेळ त्याच्याकडून आपण होताना पाहिला. अनेक मैदानावरती खरोशी संघासाठी त्याने अतिशय चांगली अष्टपैलू कामगिरी नेहमीच प्रत्येक मैदानात निभावली आहे. परंतु या मॅच मध्ये आपल्या पराग इलेव्हन गोविरले संघासाठी त्याला इथे इकॉनॉमिकल षटक फेकावं लागेल, प्रेशर क्रिएट करावं लागेल फलंदाजांवरती. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना, अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर प्लीज आपण जास्त वेळ न घेता आपण डाबाला सुरुवात करा. 30 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे असेल आणि त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग इथे समाप्त करायची आहे. आणि ह्या दुपारच्या सत्रानंतर तुम्ही पाहता सूर्य जसा खऱ्या अर्थानं संध्याकाळकडे वळेल अस्ताला जाईल तसं मात्र धावांवरती या मैदानातील धावांचा ओघ तुम्हाला वाढताना देखील पाहायला मिळेल. शांत आणि संयमी खेळ मैदानामध्ये चाललाय. पहिल्या 17 आपण पहिला 67 धाबा केल्या. अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष आपण पाहिला गोविरले संघाकडून. त्यानंतर 68 धावांचा पाठलाग. इथे खूप वेगवान बॉल होता आणि दिशा भरकटली गोलंदाजाने, त्यामुळे मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल ऍड होईल ती म्हणजे सुजल प्रतिष्ठान जिते टीमच्या धावफलकावरती. एका धाब्याने संघ पुढे गेला. 12 धाबा धावफलकावरती लागल्या. आदिनाथ हा खेळाडू करोशी गावचा हा खेळाडू आणि तो मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा आदिनाथ तयार. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे मात्र डीप मिड विकेट मध्ये हा फटका खेळून काढला. डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली आहे या बॉलवरती आणि स्ट्राईक एंड मध्ये आला तो म्हणजे देव मात्रे हा फलंदाज, ज्याला स्ट्राईक खरं तर मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती ज्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला तो देव आला स्ट्रायकिंग एंडला. आणि दुसऱ्या बाजूने खेळाडू अशोक चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी क्रिएट करायला लागली दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या विजयासाठी. तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं पराग इलेव्हन गोविरले टीमला विकेट घेणं खूप गरजेचं आहे. 12 धावा आणि योगेश हा खेळाडू मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे. आज आपण पाहिला जिल्हा जिते विभाग झेडपी म्हणजे जिल्हा परिषद विभागातील सर्व तुम्हाला इथे संघ पाहायला मिळतील. म्हणजे पूर्व विभाग असेल, त्यानंतर आपला तरणखोप पासूनचा पाठीमागचा हा पूर्ण विभाग, इरवाडी पासून तरणखोप असेल, जिते बलवली अशी सर्व ही गावं खारपाड्याच्या सीमेपर्यंत आणि त्या विभागातील सर्व खेळाडू तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळतील. आणि त्यांच्या माध्यमातून मात्र ही जिथे विभाग प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व. लीगच्या स्पर्धा अनेक आपण पाहिल्या विविध ठिकाणी पाहिल्या, त्यातून एक अजून एक मानाची स्पर्धा जिथे विभाग प्रीमियर लीग. चांगलं कमबॅक आदिनाथचं होतं आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. या सामन्यामध्ये भरपूर नजरा खेळल्या देवच्या इनिंगवरती अनेक प्रेक्षकांच्या. आदिनाथ चा हा बॉल चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं, त्यानंतर मात्र पॉइंटला बीट केलं. प्रयत्न सुंदर झाले होते त्या ठिकाणी आणि तदनंतर मात्र अप अँड डाऊन असल्यामुळे मैदान इथे मात्र मिळतो हा चौकार.
हा चौकार आला. आपण पाहिला बॅकफुटला गेलो होते खेळाडू देव आणि थोडासा वेट अँड वॉचचा गेम आपण इथे पाहिला आणि त्यानंतर मात्र हा चौकार आला. प्रयत्न अप्रतिम त्या ठिकाणी पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. झेल जर का कॅरी केला असता तर प्रेशर हा वाढला असता सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघावरती. या चौकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या लागली धावफलकामध्ये 17 धावा. एक गडी देखील बाद झालाय बंटी. त्यानंतर पुन्हा एकदा आदिनाथ तयार ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइड मध्ये फटका चांगला होता. अलॉंग द कार्पेट बॉल झाला डीप मध्ये. थोडीशी क्षेत्र पंबर आली त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय एक गडी बाद 18 या धावसंख्येवरती. अजूनही 50 धावांची गरज आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 68 धावा खऱ्या तर 18 धावा धावफलकावरती लागल्या. 68 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 50 धावा करायच्या त्या मॅच मध्ये विजयासाठी. त्या म्हणजे सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला. यावेळेस खोला टाकलेला बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात खेळाडू बाद. लेग बिफोरच्या स्वरूपात हा खेळाडू बाद होतोय. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात योगेश बाद झाला. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 18 असताना. आणि आदिनाथचं हे षटक आदिनाथनं कमबॅक केलंय. या मॅच मध्ये मी मगाशी देखील म्हटलं देव जर का बाद झाला तर प्रेशर हा सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीम वरती वाढेल. कारण भरपूर क्षमता या खेळाडूकडे आहे. अनेक क्रीडांगणामध्ये मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानात चालला आमिर. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट. टीम आमच्या समवेत केडी आणि त्यांचे संपूर्ण मित्र कॅमेरामन त्यांचं आपण कौतुक करूया. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती आहे ती म्हणजे 18. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 गडी बाद 18 ही धावसंख्या आपण इथे पाहतोय. या षटकातील मात्र उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी. चांगला खेळ मैदानामध्ये तुम्ही पाहताय करत असतात सर्व खेळाडू. सकाळी उशिरा सुरुवात झाली स्पर्धेला आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. या पहिल्या फेरीमधला खऱ्या तर लीग मॅच आहे त्यामुळे फेरी नसेल. लीग स्टेज आणि लीग स्टेज मधला हा दुसरा सामना. पहिला सामना जिंकला होता आपण पहिला अतुलच्या संघानं. त्यानंतर मात्र या मॅच मध्ये जो विजेता असेल त्या विजेता संघाला मात्र पहिल्या विनर संघासोबत तिसरा सामना खेळावा लागेल. पण दुसऱ्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट क्वालिफाय होईल सुपर 6 साठी संडे मध्ये. त्यामुळे पुढचा सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण असेल. आदिनाथ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आमिषसाठी फक्त दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत गॅप शॉट सिलेक्शन हा चौकार मिळतोय बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला. आणि या 4 धाब्याच्या मदतीने 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीनं 22 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली रणनीती अमितच्या बॅटमधून हा चौकार आला. 22 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पहिला विजयासाठी 46 धाबांची गरज. 24 बॉल आणि 46 धावांची गरज. 24 बॉल रिमेनिंग 46 रन निडेड. खरं तर सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमसाठी हा धावांचा कॅल्क्युलेशन असेल. आणि एका बाजूला मात्र या 46 धाबा रोखायच्या पराग 11 गोविरले संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आपण या मॅच साठी. खूप महत्वपूर्ण सामना. लीग मॅच मध्ये तुम्ही सुरुवातीला जर सामने जिंकले तर तुमच्यावरती हा प्रेशर कमी होतो. आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आतापर्यंत दोन्ही संघ बॅलन्स आहेत. इथून जो संघ चांगला संघर्ष करेल या वर्तमान परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करेल तो संघ असेल विजेता. तर दुसऱ्या संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. आज 4 संघ तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बॅटिंग पॉवर प्ले यस योग्य निर्णय. अचूक वेळी हा योग्य निर्णय घेतला. या स्पर्धेचा नियम आहे पहिला षटक हा कंपल्सरी पॉवर प्लेचा असेल आणि त्यानंतर दुसरा ते 5वा षटक या 5 षटका दरम्यान तुम्हाला एक बॅटिंग पॉवर प्ले घ्यावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घेता येणार नाहीये. त्यासाठी मात्र देवनं इथे बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय. 24 बॉल आणि आता 46 धावांची गरज. मंगेश बॉलिंग मागपत आलाय. पहिलं षटक हाताळणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा फ्रेश बॉलर आहे मंगेश. तिसरं षटक हाताळेल आणि समोर खेळाडू तुम्ही पाहता देव म्हात्रे स्वतः संघ नायक. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी देवनं इथे गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय आणि स्वतःवरती निराश असणारा हा फलंदाज देवच्या टीम मधला खेळाडू आहे मंगेश. त्यामुळे एकमेकांचे डावपेच दोन्ही खेळाडू देखील पूर्णपणे माहिती असतील. त्यामुळे हा संघर्ष हा बॅटल भरपूर महत्वाचा असेल या सामन्यामध्ये दोन्ही टीमसाठी. शेवटचे बॉल असेल 23 आणि धावा करायच्या 46. म्हणजे प्रत्येक बॉलवरती 200च्या स्ट्राईक रेटनं 2 धावा कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला.
अकूट टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते आणि तदनंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. प्रेशर हा वाढत चालला आता सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघावरती. जर का या प्रेशर सिच्युएशन मध्ये जर अजून एक विकेट जर पटकावला पराग 11 गोविंदले संघानं तर मात्र थोडासा दबाव वाढेल पुन्हा एकदा. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला 8 चेंडू आणि 11 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय देव म्हात्रे या फलंदाजाने. षटकार चौकाराचा समावेश असून देखील 8 चेंडूमध्ये फक्त 11 धावांचं योगदान. त्यानंतर मात्र गुडघा टेकलाय. अप्रतिम गोलंदाजी मंगेश कडून. लेफ्टी बॉलर आहे, अँगल क्रिएट करतो आणि थोडासा वळण देणारा चेंडू फेकतो आणि इथे मात्र एका चांगल्या फलंदाजा त्याने बांधून ठेवलाय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. शेवटचे बॉल असेल 21 आणि धावा करायच्या 46. 21 चेंडू आणि 46 धावांची गरज. देवसारख्या फलंदाजाला इथे रोखलंय. खरं तर या ठिकाणी मंगेश या गोलंदाजाने कौतुक व्हायला हवं या खेळाडूचं. डीपेक्षा कव्हर लॉंग ऑन आणि डीप मिडविकेट मध्ये तुम्ही पाहता 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. यावेळी रिव्हर्सचा फटका केलायचा होता. अजून एक चेंडू निर्धाव. लगातार 4 चेंडू निर्धाव. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर या षटकामध्ये आपण पाहिलं सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीम वरती. याचं कारण आहे मंगेशचं हे निर्णायक षटक. भरत घरत पहिल्या सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं होतं. त्यानंतर अजून एक मेडन षटक या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मंगेश कडून पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट कट केलाय बॉलला. यावेळेस मात्र आउटफील्ड चांगली आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल सरळ चाललाय. डीप थर्डमॅन सीमा पार येतोय हा चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मतीनं मात्र आता कॅल्क्युलेशन बनलंय. शेवटचे 19 चेंडू आणि आता 42 धावांची 42 धावांची गरज. 19 बॉल आणि 42 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. त्यामुळे हा चेंडू भरपूर निर्णायक असेल. बघा देवसारख्या फलंदाजावरती प्रेशर क्रिएट केलाय. देवनं बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मात्र आपली गुणवत्ता दाखवली आहे मंगेश या खेळाडूनं. यावेळेस ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि डीप बॅटमॅन मध्ये हा चेंडू फटका खेळून काढला होता देवनं. त्यानंतर मात्र चौकार आला. तो म्हणजे सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमसाठी. शेवटचे 19 चेंडू आणि आता 42 धावांची गरज. 19 बॉल आणि 42 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. यावेळेस देखील ऑनसाइड मध्ये हा फटका. खूप चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज मंगेशनं आणि प्रेशर क्रिएट केला बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीम वरती. चला बारी घेऊन जा मैदानामध्ये. 18 चेंडू आणि आता 41 धावांची गरज. समीकरण असेल शेवटच्या 18 बॉल आणि 41 धावांची गरज. 18 चेंडू आणि आता 41 धावांची गरज. 27 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावधी लागल्या. 2 षटकामध्ये आपण पाहिलं 22 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मंगेशनं फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यामुळे या येणाऱ्या 3 षटकामध्ये आता 41 धावांची गरज आहे. टीम मेटिंग स्ट्रॅटर्जी आखली जाईल. पराग 11 गोविंदले संघाकडून कशा रीतीने देवला बाद करता येईल आणि या खऱ्या अर्थानं फलंदाजांना डॉमिनेट करता येईल यासाठी हा प्रयत्न संघनायक करेल. आणि दुसऱ्या बाजूने मात्र या दोन्ही खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप आता करावी लागेल. तुम्ही पहिला बॅटिंग चा ग्राफ तुम्हाला या स्पर्धेचा पाहायला मिळेल. मोस्ट रन्स खऱ्या तर जास्त धावा करणारे खेळाडू आणि पहिला फलंदाज आहे ज्या विवेक डंगर ज्यानं 18 चेंडूमध्ये 45 धावा केल्या त्या पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर प्रदीपनं वैयक्तिक 27 धावा केल्या. तदनंतर प्रणितनं 17 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर प्रमोद या खेळाडूनं 16 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. आणि त्यानंतर देव हा वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळतोय आणि प्रणय त्यानं देखील 13 धावांचं योगदान आपल्या संघात दिलं होतं. वैयक्तिक आपण खेळी आपण पाहिली. हा खऱ्या अर्थानं बॅटिंगचा ग्राफ राहिला संपूर्ण आजच्या दिवसामधला मोस्ट बॅट्समन मोस्ट रन्स करणारे खेळाडू. 18 चेंडू आणि आता 41 धावांची गरज. खूप मोठं कॅल्क्युलेशन. विकेट टेकिंग मध्ये मात्र सर्वात पहिला गोलंदाज राहिला तो म्हणजे भरत घरत ज्याने 4 विकेट पटकावले. त्यानंतर 2 षटकामध्ये त्याने 4 विकेट पटकावले. त्यानंतर अक्षय पाटील त्यानं त्याच्या नावावरती देखील 3 गडी आहेत. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय रुपेश या गोलंदाजाच्या नावावरती 3 विकेट आहेत. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय अतुलच्या नावावरती 2 विकेट आणि संकेतच्या नावावरती 2 विकेट. हा खरं तर बॉलिंगचा ग्राफ तुम्ही इथे पाहिला. तीन षटकं संपली आणि 27 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळे येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान जिते टीमला.
चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय सचिन, ज्यानं पहिलं षटक पॉवर प्लेचं फेकलं होतं तो सचिन यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आलाय. भरपूर निर्णायक षटक असेल कारण समोर देव आणि त्याला रोखायचं आहे. प्रतिषटक आस्किंग रन रेट जवळजवळ 14चा असेल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला आणि दुसऱ्या बाजूने धाबा रोखायचे आहेत. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हे षटक भरपूर निर्णायक असेल सचिनचं. राईट आर्म ओव्हर द विकेट गोविरले एंड कडून बॉलिंग मार्कमध्ये सचिनचा पहिलाच बॉल होता. ऑन साइड मध्ये हा फटका सजवला. डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल केलेला आहे. फक्त सिंगल आली आहे. सिंगल आणि डबल न कशाही प्रकारचं प्रेशर हे क्रिएट होणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे सुजल प्रतिष्ठान पण जिते टीमला. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आता तुम्ही पाहताय खेळाडू आहे अमित. शेवटचे 17 चेंडू आणि 40 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती चौकारानं आपला अकाउंट ओपन करणारा अमित स्ट्राईक एंडवरती आलाय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं डेल स्कूप प्रदीप कडून खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. आकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला आणि कव्हरच्या वरतून हा बॉल फटका सजवलाय. अप्रतिम फटका. टायमिंग चांगला होता. इथे मात्र चौकार होतोय सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीम साठी. वेट अँड वॉच. मी पहिल्यांदा म्हटलं या एंड तुम्हाला थोडासा संयम बाळगावा लागेल आणि तो संयम बाळगला. मेरिटनुसार खेळ केला. या फटक्यामध्ये आपण पहिला खऱ्या खेळाडू होता अमित. त्याने बॅकफुटला जाऊन स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली आणि त्यानंतर मात्र कव्हरच्या डोक्यावरतून फटका सजवला होता आणि हा चौकार आला. 5 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आल्या. त्यामुळे येणारे बॉल असतील आता खरं त्यानं 16 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 36. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. सचिनला मात्र कमबॅक करायचं आहे. शेवटचे बॉल 16 आणि 36 धावांची गरज. अप्रतिम मॅच. एक मोठी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 16 बॉल आणि 36 धावा. पुन्हा एकदा बॉलला उडवलं. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. सिंगल तर कंप्लीट घेतली आहे आणि त्यानंतर मात्र सेफ लँड झाला बॉल आणि त्यानंतर मात्र हा चौकार देखील आलाय. लेझी क्रिकेट तुम्ही मैदानामध्ये पाहिलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जिथे विकेट होता तिथे 4 धाबा आल्या आणि या 4 धाब्याने मात्र कॅल्क्युलेशन बदललंय. शेवटचे आता बॉल असतील 15 आणि धाबा करायच्या 32. 15 चेंडू आणि 32 धाबा. पहिल्या 2 चेंडूमध्ये खऱ्या तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या सचिननं आणि त्यानंतर मात्र आक्रमकता दाखवतोय मैदानामध्ये खेळाडू अमित. शेवटचे 15 बॉल आणि आता 32 धावांची गरज. चांगली बॅटिंग. 12.80चा आस्किंग रन रेट असेल या मॅच मध्ये. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. खूप महत्वपूर्ण हा आस्किंग रन रेट असेल. अजूनही रन रेट चांगला आहे त्यामुळे सामना बॅलन्स आहे. इथून सामन्यामध्ये जर का कमबॅक करत असेल तर खऱ्या अर्थानं विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी गोलंदाज आहे सचिनला. क्षमता देखील आहे. चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडून आता मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल ती म्हणजे पराग 11 गोविरले संघाला. या एंडचा आपण विचार केला. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली थोडीशी अप अँड डाऊन आहे त्यामुळे कधी कधी तुम्हाला अडचणींना देखील सामोरं जावं लागेल. सचिन तयार. समोर अमित. चौकार अटकच्या उंबरठ्यामध्ये आला. पुन्हा एकदा कलात्मक फटका. अफलातून बॅटिंग यावेळेस चालली आहे. तुम्ही पाहताय अमितच्या बॅटमधून सलग 3रा चौकार आलाय आणि या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक पूर्ण करतोय अमित हा फलंदाज. खूपच चांगल्या पद्धतीने फटकेबाजी मैदानामध्ये करत असताना अमित हा खेळाडू. आता येणारे 14 चेंडू आणि आता 28 धावांची गरज. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेले की खऱ्या तर यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं आणि तेच काहीतरी प्रयत्न मैदानामध्ये अमित कडून होत असताना लगातार 4 चेंडू त्याने फेस केले आणि 4 चेंडूमध्ये 4 चौकार. म्हणजे जवळजवळ 400च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. तुमचा स्ट्राईक रेट खूप महत्वाचा असतो आणि तो स्ट्राईक रेट मध्ये दाखवतो मैदानामध्ये अमित हा खेळाडू. मोठे फटके गॅप शॉट सिलेक्शन या दोन्ही फटक्यावर त्यांनी भर दिला आणि आता समीकरण म्हणलं शेवटचे 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. जो सचिन खऱ्या अर्थानं या संघाचा प्रमुख गोलंदाज होता त्याच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण केलं. इथे मात्र चांगली गुणवत्ता दाखवली या खेळाडूनं. एकूण धावा धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे 40. अजूनही आपण पाहिलं 28 धावांची गरज 14 चेंडूमध्ये. सेन्सेबल क्रेल यावेळेस देखील पॉईंटच्या दिशेने हा फटका हलक्या हाताने सजवलाय. स्ट्राईक रोटेट केली आहे. त्यानंतर मात्र समीकरण म्हणलं शेवटचे 13 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. 13 बॉल आणि 27 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. खूप महत्वपूर्ण आता सामना क्रुशल मुवमेंटला आलाय. इथून मात्र जो संघ चांगली कामगिरी करेल त्या संघाच्या वाट्याला असेल विजय तर दुसऱ्या संघाच्या वाट्याला असेल पराभव. त्यानंतर आपण विनर विनर असा सामना खेळणार आहोत. चौथा सामना असेल लुझर वर्सेस लुझर. मोठा फटका केलाच होता. खोदून काढला बॉलला. ऑन साइड मध्ये सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करता येईल का परंतु तेवढं चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. डीप मध्ये 3
4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आता समीकरण बनलं शेवटचे 12 चेंडू आणि आता 26 धावांची गरज. 12 बॉल आणि 26 धावा. 5व्या षटकामध्ये आता बघूया देव कशा पद्धतीने आक्रमण करतोय, कारण हे षटक भरपूर निर्णायक असेल या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या खऱ्या तर सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला. कारण या एंडनं आपण पाहिलं चांगली बॅटिंग होताना राठी बॅट्समनला तर चांगला ऍडव्हान्टेज देखील असेल या एंडनं, कारण थोडंसं डाऊन फ्लो तुम्ही पाहताय ऑन साइड मध्ये त्याचा थोडासा पुरेपूर फायदा उचलावा लागेल देव या खेळाडूला. तर दुसऱ्या बाजूने मात्र अजून एक इकॉनॉमिकल षटक फेकायचं आहे पराग 11 गोविले टीमच्या गोलंदाजाला. 12 बॉल आणि 26 धावांची गरज. 13.00चा आस्किंग रन रेट असेल. सचिननं या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा खर्च केल्या, त्यामुळे हा आस्किंग रन रेट थोडासा कमी झाला. 13.00चा आस्किंग रन रेट असेल बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान जिते टीमला. शेवटचे 12 चेंडू आणि आता 26 धावांची गरज. गोलंदाज तयार होतोय मंगेश. ज्या मंगेशनं याच एंडनं धावा रोखल्या होत्या तो मंगेश बॉलिंग मार्कमध्ये आलाय. भरपूर निर्णायक षटक असेल मंगेशचं, कारण मागच्या षटकामध्ये मंगेशनं फक्त 5 धावा दिल्या होत्या. जर का या षटकामध्ये त्याने धावा कमी दिल्या तर प्रेशर हा बॅट्समन वरती येईल. आणि दुसऱ्या बाजूने मात्र तुम्ही पाहताय जो संयमाने खेळ साकारतोय अजूनही शांत आहे देव, तो स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. 12 बॉल आणि आता 26 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. मंगेश पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा आणि या बॉलला मात्र केलाय पुल. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. 6 धावा आल्या पहिल्याच बॉल मध्ये आणि या षटकाराच्या मदतीने मात्र आता कॅल्क्युलेशन बनलंय. शेवटच्या 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. खूप चांगला संघर्ष मैदानामध्ये चाललाय. अफलातून बॅटिंग करत असताना देव हा फलंदाज. संघनायक म्हणून एक चांगली इनिंग. डावाला कशा रीतीने पुढे घेऊन जावं लागतं आणि कोसळता संघाचा डाव कसा सावरावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवची ही इनिंग. शेवटचे 11 बॉल आणि 20 धावांची गरज, परंतु अजूनही सामन्यामध्ये कमबॅक करण्याची नामी संधी असेल पराग 11 गोविले संघाकडे. कारण मी मगाशी म्हटलं जर का तुम्ही देवला बाद केलं आणि या षटकामध्ये थोडासा प्रेशर क्रिएट केला या टीमवरती तर तुम्ही देखील या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. यावेळेस देव पुन्हा एकदा तयार. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या सामन्यामध्ये मात्र आता पूर्णपणे शिरकाव करतोय स्वतः संघनायक देव. मात्रे हा खेळाडू कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणे हाच आपल्या यशाचा पासवर्ड आहे हे दर्शवताना मैदानामध्ये हा खेळाडू. खूप चांगली फटकेबाजी. ब्लॅक स्क्रीन मात्र तिथे तुम्ही पाहता आमच्या मंडप डेकोरेटर्स तुम्ही पोहोचा तिथे. तर लगातार 2 षटकार आणि आता समीकरण बनलंय शेवटचे 10 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. असं वाटतं या षटकामध्ये कदाचित हा सामना फिनिश होईल का, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी चालली आहे. परंतु मंगेशला इथे कमबॅक करायचा, त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो कमबॅक देखील करू शकतोय असं तो विश्वास स्वतःवरती दाखवतोय. तिसरा चेंडू लगातार 2 षटकार आणि धावसंख्या आपण पहिली धावफलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद धावा धावफलकावरती आहेत 54. येणारे बॉल असतील 10 आणि 14 धावांची गरज. 10 चेंडू आणि 14 धावा. मंगेश इथे मात्र कमबॅक करायला का हा प्रश्न पडला असेल पराग 11 गोविले टीमच्या समर्थकांना. शेवटचे 10 बॉल आणि आता 14 धावा. खूप चांगली मोठी इनिंग मैदानामध्ये साकारतोय देव. 16 चेंडू मध्ये 30 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय. अजून एक मोठा फटका केलायचा होता, इथे फटका फसला आणि स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला मंगेशनं आणि तदनंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं ते म्हणजे मंगेश या गोलंदाजानं. यावेळेस धक्का बसतोय तो म्हणजे सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला नक्की यश मिळेल. ही उद्गार होते स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं. आणि इथे मात्र आत्मविश्वास दाखवला स्वतःवरती आणि चांगला चेंडू फेकला आणि त्यानंतर मात्र आपल्या संघाच्या पराभवाचा अडथळा त्याने दूर केला. देवला बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. कमबॅक करण्याची नामी संधी मात्र आता आली आहे पुन्हा एकदा या ठिकाणी पराग 11 गोविले संघाकडे. कारण शेवटचे बॉल असतील या ठिकाणी तुम्ही पाहताय 9 आणि धावा करायच्या त्यामुळे 14. 9 चेंडू आणि 14 धावा. 17 चेंडू मध्ये 30 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला. कॅप्टन म्हणून एक चांगली भूमिका साकारली देवनं. त्याचा मात्र इथे जल्लोषात स्वागत होते डगआउट मध्ये. शेवटचे बॉल असतील 9 आणि आता धावा करायच्या 14. हे 3 चेंडू मंगेश या षटकामधील भरपूर निर्णायक असेल. कारण या 3 चेंडू मध्ये जर का कमी धावा खर्च केल्या या गोलंदाजाने तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला क्रिकेटचा रोमांचक थरार हा नक्कीच पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि आता 14 धावांची गरज.
9 बॉल आणि 14 धावा. चला स्पीडअप करा मॅचला, मी विनंती करतोय पराग 11 गोविर्ले संघाला. खरं तर या गोविर्ले गावच्या आमचे पुरस्कर्ते, या संघाचे आमचे पॅकर्स सन्माननीय जगदीशदा ठाकूर सामन्याचा आनंद घेत आहेत. चांगली बॅटिंग इथे करत असताना पुन्हा एकदा सेन्सेबल खेळ. तुम्ही पाहताय पूर्णपणे फिल्डिंगचा वापर केला या खेळाडूनं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची कला मात्र त्याला अवगत आहे. आणि या 2 धावा आल्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान निलंबन जिते टीमला. अमितच्या बॅटमधून या 2 धावा आल्या आणि जेव्हा जेव्हा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जातो तेव्हा तेव्हा प्रेशर हा फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती वाढवला जातो आणि तोच प्रयत्न मात्र इथे अमितनं केलाय. अमितनं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न कमी केले, परंतु गॅप शॉट सिलेक्शन त्याच्या बॅटमधून आपण चांगले पाहिले. टायमिंग शॉट अमितकडे होते आणि त्यानंतर मात्र समीकरणात आलंय शेवटच्या 8 बॉल आणि 12 धावांची गरज. शेवटच्या 8 चेंडू आणि 12 धावा. मंगेश तयार पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस फुलर लेनचा बॉल मिड ऑफ मध्ये क्षेत्राचे थोडेसे फंबल झाले. सिंगल रन पूर्ण करायचे होते अमितला आणि खूप वेगानं हा खेळाडू मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पोहोचलाय. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र आले सिंगल. 7 चेंडू आणि आता 11 धाबांची गरज. 7 बॉल 11 धाबा. हा सामना आता भरपूर अतिशय जवळ आलाय. क्लोज एन्काउंटर तुम्हाला कदाचित शेवटच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा नामी प्रयत्न मात्र करतोय गोलंदाज मंगेश. अजूनही आपण पहिल्या 7 बॉलमध्ये धाबा करायचे 11. जर केडी हा बॉल निर्धाव फेकला किंवा या बॉलवरती जर विकेट मिळाला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल पराग 11 गोविर्ले संघ. जर आणि या बॉलवरती मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्यामध्ये पूर्णपणे हावी होईल तो म्हणजे सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघ. काय घडेल या बॉलवरती हे पाहावं लागेल. भरपूर महत्वाचा हा चेंडू मात्र फेकतोय. या ठिकाणी तुम्ही पाहताय मंगेश हा गोलंदाज, समोर रुपेश लेफ्टी बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. अकूट टप्प्याचा बॉल होता. यष्टीरक्षक सेकंड अटेम्प्ट, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सोडलाय. बघा कमबॅक करतो मैदानामध्ये मंगेश हा गोलंदाज. 2 षटकारानंतर पुढचे 4 चेंडू त्याने ज्या पद्धतीने फेकलेत खऱ्या अर्थानं कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये मंगेश या खेळाडूनं. सोप्पा झेल होता. यष्टीरक्षक थोडेसे तुम्ही पाहता पुढे आले, त्यानंतर मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटला यष्टीरक्षकाकडून. हा निर्णायक क्षण होता या सामन्याचा. आता समीकरण बनलंय शेवटचे 6 चेंडू आणि 11 धाबांची गरज. 6 बॉल आणि 11 धाबा हे समीकरण मैदानामध्ये असेल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 6 चेंडू मध्ये 11 धाबा या कराव्याच लागतील. खूप महत्वाचा हा सामना आणि तुम्ही पाहता या ठिकाणी या क्रुशियल मोमेंटला शॉर्ट टीम मीटिंग बोलवली गेली आहे. तर चला स्पीडअप करायचा मी पराग 11 गोविर्ले संघाला विनंती करतोय. आणि खरं तर आपण इथे या धावा रोखण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा उत्पन्न होत नाहीये. खरं तर मंगेशच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार लगावल्यानंतर त्याने मात्र चांगला आत्मविश्वास दाखवला आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक देखील केलं. देवला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी त्या खेळाडूनं केली आहे. आता समीकरण आहे शेवटचे 6 चेंडू आणि 11 धाबांची गरज. 6 बॉल आणि 11 धाबा गोलंदाजी मार्कवरती लास्ट ओव्हर फेकणारी गोलंदाज तयार होतोय. पराग 11 गोविर्ले संघाचा हा गोलंदाज हेमंत. आता या एंड कदाचित धाबा बनवण्यासाठी संघर्ष देखील करावा लागेल फलंदाजांना, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूनं जास्तीत जास्त चौकार लगावले तो खेळाडू आहे अमित. तो स्ट्रायकिंग एंडला आला. दुसऱ्या बाजूने पाहत आहे रुपेश मात्रे या खेळाडूला. 6 बॉल आणि 11 धाबा. पहिले 3 चेंडू या सामन्याचा भविष्य स्पष्ट करतील, कारण पहिल्या 3 चेंडू जर का आक्रमण केलं बॅट्समन नंतर मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे हावी होईल तो म्हणजे सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघ. आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये एखाद दुसरा विकेट जर पटकावण्यामध्ये हेमंतला यश आलं तर या सामन्यामध्ये पारडं जड होईल पराग 11 गोविर्ले संघाचं. खूप महत्वाचा हा सामना, कारण पहिला सामना जर तुम्ही जिंकला तर तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होईल. आणि या लीग मॅच मध्ये पहिला सामना अतिशय महत्वाचा असतो आणि तो संघर्ष तुम्हाला मैदानामध्ये कदाचित पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 11 धावा. हेमंत तयार. आमच्या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक खरं त्यांचं मी कौतुक करेल. संदीप गरज, दिलीप पाटील, जे के पाटील, निलेश पाटील, वासुदेव देसले, दीप पाटील, मोहन पाटील या सर्व आयोजकांचं मी कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून एक खूप मोठी स्पर्धा आपण या विभागामध्ये पाहतोय. पहिलाच बॉल थोडासा प्रेशर दडपण फलंदाज आणि गोलंदाजांवरती तुम्हाला इथे पाहायला मिळाला. डेड बॉल पंचांनी घोषित केला, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती सज्ज व्हावं लागेल हेमंत या खेळाडूला. 6 चेंडू आणि 11 धाबांचं इक्वेशन, 11 धाबांचं समीकरण हे रोखण्यासाठी मात्र गोलंदाज तयार होतो आणि दुसऱ्या बाजूने मात्र 11 धाबांचा डोंगर पार करण्यासाठी अमित तयार. फुल टॉस बॉल होता आणि इथे तुम्ही पाहताय घर फिरले की घराचे वासे येतात अशी एक म्हण आहे. तसंच काहीतरी घडलं मैदानामध्ये. बीमर +4
म्हणजे 5 धावा बोनस स्वरूपात मिळाल्या या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या या सुजल प्रतिष्ठान इलेव्हन जिते संघाला. त्यामुळे आव्हान आता छोटं झालंय. 6 चेंडू आणि आता फक्त 6 धावांची गरज. प्रेशर सिच्युएशन मध्ये परिस्थितीबद्दल तुम्ही स्वतःवरती कंट्रोल ठेवला तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. इथे कंट्रोल सुटला आणि बॅटकटच्या स्वरूपात खरं तर बिमर बॉलवरती या 5 धावा आल्या. 6 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. पहिलाच बॉल सामन्याची हवा काढून गेला आणि प्रेशर वाढलं पराग इलेव्हन गोविर्ले संघावरती. चला डगआउट मध्ये थोडी शांतता राखा प्लीज. फ्रीडचा बॉल आहे आणि तुम्ही पाहता या फ्रीडच्या बॉलवरती येणारे धावा अतिशय निर्णायक असतील. 6 चेंडू आणि आता 6 धाबांची गरज. जरी का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, कारण इथे फक्त रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला विकेट असेल आणि झेल बाद किंवा क्लीन बोर्डला फलंदाज आउट नसणार आहे, कारण फ्रीडचा बॉल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांचं पालन या स्पर्धेमध्ये केलं जाईल. आमचे जेपी पॅनलचे सर्व आमचे पंच ते देखील सज्ज आहेत. 6 चेंडू आणि आता 6 धाबांची गरज. दैव देता आणि कर्म नेता असं देखील म्हटलं गेलंय. पहिलाच बॉल बिमर फेकला आणि जिथे 6 चेंडूमध्ये 11 धाबांची गरज होती तिथे मात्र खरं तर तुम्ही पाहताय या 5 धाबा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान जिथे टीमला. चला स्पीडअप करा. चला आम्ही प्राप्ती इलेव्हन संघाचा संघनायक अतुल या आपण लगेच नेक्स्ट मॅच कडे बोलणार आहोत आणि आपली प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. प्राप्ती इलेव्हन टीमच्या संघनायकाला विनंती आपली खेळाडू लिस्ट आमच्यापर्यंत पाठवा. फ्रीडचा बॉल आणि बॅक टू द बॉलर खेळले आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकिंग एंड कडे हा थ्रो झालाय. दरम्यान 2 धाबा अतिशय वेगानं पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी आणि या 2 धाब्यानंतर मात्र समीकरण बनलंय. शेवटचे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 5 बॉल आणि 4 धावा हे समीकरण. पहिलाच बॉल जो बिमर फेकला तिथे थोडासा संघ बॅकफुटला गेला, पण तो अजूनही या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे पराग इलेव्हन गोविर्ले संघाकडे. तो विश्वास खऱ्या त्यानं गोलंदाजांना दाखवावा लागेल. हेमंतला मात्र ते चांगली गोलंदाजी करायची. शेवटचे 5 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. 5 बॉल आणि 4 धावा. जिथे विभाग प्रीमियर लीग पर्व पहिलं सीझन 1 मध्ये आपण पाहतोय पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना. प्रत्येक सामना हा 6 षटकांचा आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर ऑन साइड मध्ये एक धाव घेतली आहे. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगानं आला, बॉल खाली फंबल झाले. त्यानंतर मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न होतोय. अशा चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. बघा जिथे सिंगल होती तिथे या 2 धावा आल्या. त्यामुळे आता कॅल्क्युलेशन बनलंय. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. एक धाव ही तुम्हाला क्रिकेटमध्ये रोखावी लागेल. एका धावेने इतिहास रचला जातो. हे खरं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये एक धाव अतिशय मौल्यवान असते आणि ती धाव तुम्हाला इथे रोखावी लागेल. दुसऱ्या बाजूने मात्र धावांसाठी संघर्ष. बघा उशिरा का होईना स्वतः संघनायक या ठिकाणी सिलीम डाऊनला तैनात झालेत, कारण एक धाव त्यांना रोखायची आहे. 4 बॉल आणि 2 धावांची गरज. यावेळेस डेल स्कूप वॉटर फिनिश. यावेळेस मात्र अमितनं या इनिंग मध्ये अजून एक चांगला चौकार लगावला आणि हा सामना मात्र फिनिश केलाय. या खेळाडूनं इथे विजय संपादन करतोय सुजल प्रतिष्ठान इलेव्हन जिते संघ. चला लाईनअप करून देव आपण मैदानामध्ये जायचं आणि लाईनअप करून पराग इलेव्हन गोविर्ले संघ मैदानाबाहेर या आणि त्यानंतर प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. डीजे राम आमच्या समवेत. यस थँक्यू. तर मी विनंती करतोय दोन्ही संघांना आपली प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. विनर वर्सेस विनर असा सामना तुम्हाला तिसरा पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. बघा जुना चेंडू आपण प्रेक्षकांना विनंती आपण लगेच आमच्या आयोजन कमिटीकडे सुपूर्द करा. तर सामनावीर ठरला या सामन्यामध्ये ज्या खेळाडूनं 11 चेंडूमध्ये 32 धावा केल्या आणि अखेरच्या क्षणाला मात्र अक्षरशः तिलकरत्न दिलशांची आठवण करून देणारा चौकार लगावला. तो खेळाडू आहे अमित. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 11 चेंडू आणि 32 धावा. चला बॉल द्यायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपलं स्वतःचं आयोजन आहे तर प्लीज आपण कोऑपरेट करा.